मागच्या काही दिवसांमध्ये सततच्या पावसामुळे तूर पिकाच्या शेतात पाणी साचून राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे। मर रोगाची लक्षणे दिसू लागल्यानंतर शेतकरी लगेचच फवारणी करायला सुरुवात करतात आणि चुकीच्या पद्धतीने उपाययोजना केल्यामुळे मर रोगावर संपूर्णपणे नियंत्रण मिळवणे कठीण होत जाते। यामुळे अतिरिक्त खर्च तर वाढतोच, त्याचबरोबर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घटही होते। याचविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी योगेश पवार आणि आपण पाहतात कृषीशास्त्र। तूर पिकातील मर रोगाच्या नियंत्रणाविषयी जाणून घेण्याऐवजी हा रोग कशामुळे होतो आणि याचा प्रसार कशामार्फत होतो हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, तूर पिकातील मर रोग हा फुझारियम उडम या बुरशीमुळे होतो आणि याचा प्रसार बियाण्यामार्फत, मातीमार्फत, जमिनीतील जुन्या पिकाच्या अवशेषामार्फत आणि पाण्यामार्फत मोठ्या प्रमाणात होतो। त्यामुळे यासाठी फवारणी करण्यापेक्षा आळवणी करून या रोगावर नियंत्रण मिळवणं सहज शक्य होतं। त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच मर रोग येण्यापूर्वी आणि थोड्या प्रमाणात लक्षणे दिसू लागल्यानंतर एक उत्तम उपाय म्हणून ट्रायकोडर्मा विरिडी या मित्र बुरशीचा वापर 100 ग्रॅम प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन आळवणी करावी। त्याचबरोबर जर तुमच्या शेतामध्ये पाणी साचून राहत असेल तर अशा वेळी चर खोदून पाणी बाहेर काढून टाकावं, जेणेकरून मर रोगाचा प्रसार होणार नाही। ट्रायकोडर्मा विरिडी ही मित्र बुरशी मर रोगाच्या बुरशीवर म्हणजेच फुझारियम उडम या बुरशीवर उपजीविका करते आणि त्याला पूर्णपणे नष्ट करते। शेतकरी मित्रांनो, ट्रायकोडर्मा विरिडी सोबत जर मायकोरायझा 10 ते 15 ग्रॅम प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन आळवणी केली तर नवीन मुळांची संख्या वाढते, मुळं निरोगी राहतात आणि पिकाला जमिनीतील अन्नद्रव्य शोषून घेण्यास मदत होते। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या तूर पिकातील मर रोगाचं 100% नियंत्रण करू शकता आणि उत्पादनात मोठी वाढ करू शकता। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।